नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 26 आहे, ज्यामध्ये मित्रांनो आपण मुंबई उच्च न्यायालय पदभरती 2026च्या मित्रांनो आपल्या लिपिक, शिपाई, हमाल व ड्रायव्हर या पदासाठी आपण परीक्षेभिमुख अशी संपूर्ण काही अतिशय महत्त्वाचे व अतिसंभव प्रश्न पाहत आहोत, जे की तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये 100% मित्रांनो विचारले जाऊ शकतील अशा स्वरूपाची. तर प्रत्येकी प्रश्न हा इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पाहत चला. आणि जर तुम्ही मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसाल तर मित्रांनो ते देखील पाहून घ्या. त्या सर्व व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या डॅशबोर्डमध्ये जाऊन मित्रांनो तिथून संपूर्ण व्हिडिओज पाहू शकता. आणि प्रत्येक व्हिडिओ मित्रांनो पाहूनच घ्या, कारण का प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण महत्त्वपूर्ण प्रश्न कव्हर जे की केलेले आहेत. तर आपण आजच्या भागामध्ये मित्रांनो आपण सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण प्लस संगणकाचे जेवढे काही IMP क्वेश्चन आहेत ते सर्व काही यामध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ इम्पॉर्टंट आहे, काळजीपूर्वक पहा मित्रांनो. तर यामधला आपला प्रश्न क्रमांक पहिला असा आहे पहा मित्रांनो, जो की काय म्हणतो की कोणत्या समुद्रात ज्वालामुखीचा उद्रेक आढळत नाही. तर खालीलपैकी कोणत्या समुद्रामध्ये जे की ज्वालामुखीचा उद्रेक आढळत नाही असं म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की बाल्टिक समुद्र. तर बाल्टिक समुद्र हा भूगर्भीय दृष्ट्या शांत क्षेत्रात येतो, तेथे सक्रिय ज्वालामुखी आपल्याला आढळत नाही. त्यामुळे पर्याय नंबर याचं एक या ठिकाणी उत्तर होणारं असेल, पर्याय अ. त्यानंतरचा प्रश्न पुढील दुसरा असा आहे, उत्तर दक्षिण कॉरिडॉर मार्ग व पूर्व पश्चिम कॉरिडॉर मार्ग हे दोन्ही रस्ते खालीलपैकी कोणत्या जे की शहरात एकत्र मिळतात. तर कोणत्या शहरामध्ये जे आहे एकत्र मिळतात असं म्हटलेलं आहे. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर पर्यायचं ब, जे की झांसी या जे आहे शहरामध्ये एकत्र मिळतात. तर भारताचे हे दोन महत्त्वाचे राष्ट्रीय महामार्ग उत्तर प्रदेशातील झांसी येथे एकमेकांना जे आहे ते छेदतात. पर्याय नंबर याचं काय होईल, तर पर्याय नंबर ब उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढचा प्रश्न पुढील, जो की प्रश्न 3 काय म्हणतो पहा या ठिकाणी, जगप्रसिद्ध पंचमहासरोवर कोणत्या देशात आहेत. तर जगप्रसिद्ध जे पंचमहासरोवर आहेत ते कोणत्या देशामध्ये खालीलपैकी आहेत असा प्रश्न या ठिकाणचा आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं, जे की ड, अमेरिका या देशामध्ये आहे. तर जगप्रसिद्ध पंचमहासरोवर जे की आपण इंग्लिशमध्ये त्याला म्हणतो ग्रेट लेक्स असं म्हणतो. तर हे उत्तर अमेरिका खंडात अमेरिका आणि कॅनडा या दोन देशाच्या सीमेवर स्थित आहेत. हे जगातील गोड्या पाण्याचे सर्वात मोठे जे की साठे आहे. तर कयाचे आहेत हे गोड्या पाण्याचे सर्वात मोठे साठे आहे. तर पंच सरोवरात जर तुम्हाला नावं जर सांगायचं झालं, ज्यामध्ये पहिलं आहे जे की सुपिरियर, पहिला आहे सुपिरियर, त्यानंतर दुसरा आहे मिशिगन, दुसरा आहे मिशिगन, त्यानंतर आहे तिसरा आहे जे की ह्युरॉन, ह्युरॉन आहे तिसरं. त्यानंतर जे चौथं येतं पुढचं जे की इरी, आणि जो पाचवा शेवटचा आहे तो आहे ऑन्टारियो, ऑन्टारियो, ऑन्टारियो हे जे आहे थोडक्यामध्ये जे की 5 महासरोवरे आहेत, ज्याला पंच महासरोवर असं हे म्हणतात. म्हणून पर्याय नंबर याचं जे की ड या ठिकाणी उत्तर जे आहे ते होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढचा प्रश्न, जो की पुढील प्रश्न चौथा काय म्हणतो पहा, जे की गोबीचे वाळवंट हे खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे. तर गोबीचं वाळवंट या ठिकाणचा प्रश्न आहे आपला. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की पर्यायचं ब, चीन या देशामध्ये आहे. तर गोबीचं वाळवंट प्रामुख्याने उत्तर चीन आणि दक्षिण मंगोलियामध्ये पसरलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढचा पाचवा, ॲमेझॉन नदीचा उगमस्थानासंदर्भात कोणता पर्याय योग्य आहे. तर ॲमेझॉन नदीचं उगमस्थान कोणतं आहे असं विचारलेलं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं जे की ब, अँडीज पर्वत. तर अँडीज पर्वत हे आहे, तर जगातील सर्वात मोठी नदी ॲमेझॉन ही दक्षिण अमेरिकेतील अँडीज पर्वतरांगामध्ये उगम पावते. पर्याय नंबर याचं ब या ठिकाणी जे की उत्तर जे आहे ते होणार असेल. त्यानंतरचा आपला प्रश्न 6वा असा आहे, कोकेन औषधद्रव्य घेतल्यावर माणसाला वेगवेगळ्या भास निर्माण होतात. हे उत्तेजक द्रव्य कोणत्या झाडापासून काढतात. हे जे कोकेन जे आहे ते, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं ब, जे की कोका या जे आहे थोडक्या झाडापासून जे आहे जे की हे काढतात, जे की इथ्रोक्लिस्लम कोका या वनस्पतीच्या पानापासून कोकेन मिळवलं जातं. पर्याय नंबर याचं ब या ठिकाणी जे की उत्तर जे आहे ते होणार असेल. त्यानंतर आपला प्रश्न पुढील 7वा असा आहे, चंडीपुरा मेंदूज्वर खालीलपैकी कोणत्या वयोगटातील मुलांना जो की होतो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं ए, जे की 1 ते 15 या वयोगटातील मुलांना होतो. तर हा विषाणूजन्य आजार प्रामुख्याने 15 वर्षाखालील मुलांमध्ये अधिक जो आहे तो दिसून येतो. पर्याय नंबर याचं अ या ठिकाणी जे की उत्तर जे आहे ते होणार असेल. त्यानंतर आपण पाहू आपला त्याचा पुढचा प्रश्न, जो की प्रश्न क्रमांक 8 असा आहे, रक्तातील कोणती पेशी ही अमिबाशी आकारामध्ये साधर्म दाखवते.
तर कोणती? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं सी, जे की पांढरी रक्तपेशी ही जी आहे ती दाखवते, ज्याला आपण WBC असं देखील म्हणतो. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढचा जो की 9वा असा आहे, विषमज्वर ज्याला आपण टायफॉइड म्हणतो, साठी भारतात खालीलपैकी कोणती लस उपलब्ध आहे टायफॉइडसाठी? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, जे की टायफोरोल टॅब ही जी आहे थोडक्यामध्ये लस, जे की विषमज्वर म्हणजेच की टायफॉइडसाठी भारतामध्ये जे की उपलब्ध आहे. पर्याय नंबर सी उत्तर होईल. त्यानंतरचा आपला 10वा प्रश्न, नाडीद्वारे आपल्याला कोणत्या गोष्टीचा अनुमान लागतो? तर नाडीद्वारे, तर याचं उत्तर आहे पर्यायचं अ, जे की हृदयाची स्पंदने. तर नाडीचे ठोके हे थेट हृदयाच्या आकुंचन आणि प्रसारणाशी संबंधित असतात, त्यामुळे पर्याय नंबर याचं अ या ठिकाणी जे की उत्तर होणारं असेल. नाडीद्वारे आपल्याला जे की हृदयाची स्पंदने हे ओळखता येतात किंवा अनुमान लावता येतात. पर्याय नंबर ए उत्तर होणार असेल. तर मित्रांनो, तुम्ही अजूनही मुंबई उच्च न्यायालय भरती 2025च्या परिपूर्ण लिपिक व शिपाई हमाल या पदाच्या A to Z तयारी करता मित्रांनो, जी आपली स्पेशल असलेली रेकॉर्ड बॅच मित्रांनो तुम्ही जॉईन जर केलं नसाल तर वेळ न वाया घालवता लगेचच्या लगेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मित्रांनो आपल्या ऑफिशियल ॲपची लिंक दिली आहे, त्यावर तुम्ही क्लिक करून लगेचच्या लगेच आपला स्पेशली क्रॅश कोर्स जॉईन करून घ्या मित्रांनो. यामध्ये तुम्हाला लिपिक व शिपाई हमाल या पदाकरता लागणारा सर्व काही 100% अभ्यासक्रम मित्रांनो आपण जे आहे तो इन्क्लूड करून दिला आहे, ज्यात तुम्हाला मागील वर्ष प्रश्नपत्रिका मिळतील, सर्व विषयाची ई बुक देखील इंटिग्रेट करून दिली आहे, ज्यामुळे तुम्हाला मित्रांनो कोणत्याही प्रकारचे बाजारामधलं महागडं पुस्तक घेण्याची अजिबात गरज पडणार नसेल मित्रांनो. जे की ई बुकमध्ये जेवढं काही आपण सब्जेक्ट इंटिग्रेट करून दिलेले आहेत मित्रांनो, ते तुम्हाला खूप सफिशियंट आणि 100% परीक्षेमध्ये येणारे असे सर्व काही माहिती त्यामध्ये आपण इन्क्लूड करून दिली आहे. त्यासोबतच कमी वेळेमध्ये सर्व काही अभ्यासक्रम तुम्हाला कंप्लीट करायचा असेल तर लगेचच्या लगे मित्रांनो आपली जे स्पेशली ही क्रॅश कोर्स बॅच जॉईन करून घ्या. त्यासोबतच तुम्हाला यामध्ये सरावासाठी 30+ मित्रांनो या ठिकाणी संभव प्रश्नपत्रिका आपण ऍड करून दिलेल्या आहेत. आज पर तुमच्या जे काही BScचा जो मित्रांनो अभ्यासक्रम आहे किंवा जो पेपर फॉर्मॅट आहे त्यानुसार मित्रांनो आपण संपूर्ण काही या ठिकाणी तुम्हाला 30+ मित्रांनो संपूर्ण संभव प्रश्नपत्रिका ऍड करून दिलेला आहे मित्रांनो. सध्याची आपली ऑफर प्राइस सध्याला ही मित्रांनो आपण ठेवलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायचं आहे, चांगल्या पद्धतीने तयारी करायची आहे, मार्गदर्शनाखाली तयारी करायची आहे, अशा विद्यार्थ्यांनी लगेचच्या लगेच मित्रांनो आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या मित्रांनो. कारण का आता सध्याला आपला ऑफर चालू आहे, त्यामुळे ऑफरमध्ये तुम्हाला हा कोर्स जो की 499 मध्ये जो की मिळणारा असेल. त्यामुळे जे विद्यार्थी जॉईन केले नाही त्यांनी लगेचच्या लगेच आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. कमी वेळेमध्ये चांगल्या उत्तम तयारीसाठी मित्रांनो तुम्ही आपला कोर्स जो आहे तो जॉईन करून उत्तम तयारीला मित्रांनो त्या ठिकाणी लागू शकता. तर ज्या कोणी विद्यार्थ्यांनी अजूनही आपली स्पेशली बॅच जॉईन केलं नसेल मित्रांनो जॉईन करून घ्या, कारण का परीक्षा तुमची आता येत्या एप्रिल महिन्यामध्ये किंवा मार्चच्या लास्ट वीकेंडमध्ये मित्रांनो याचं परीक्षा वेळापत्रक जाहीर होण्याचे 100% मित्रांनो आता चान्सेस आलेले आहेत. तर त्यामुळे तुम्ही तुमच्या तयारीला लागला नसाल तर तयारीला लागा मित्रांनो, कारण का वेळ हा तुमच्याकडे खूप कमी असणार आहे. जर आज या क्षणापासून तयारीला लागलात तर 100% तुमची तयारी मित्रांनो त्या ठिकाणी कंप्लीट होणारी असेल. त्यानंतर आपला प्रश्न 11वा, वाक्याचा अर्थ पूर्ण करा, क्रियावाचक शब्द म्हणजे डॅश होय. तर या ठिकाणी आता मराठी व्याकरणाचे आपण पुढचे शब्द पाहू. पुढचे प्रश्न, तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, तर त्याला क्रियापद असं जे आहे ते संबोधतो. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की 12वा असा आहे, खाणे या शब्दाची क्रियापद रूपे खाली दिलेली आहेत, चुकीचा पर्याय शोधा. तर खाणे या क्रियापदाची रूपे, तर यापैकी चुकीचा पर्याय आपल्याला सांगायचा आहे. तर काय होणार असेल, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की ड, खात्यात. हे जे आहे चुकीचं आहे. तर खाते, खातात, खाते हे योग्य रूप आहेत, पण खात्यात हे जे आहे रूप क्रियापद, हे जे रूप जे आहे जोडक्यामध्ये क्रियापद नाही, म्हणून पर्याय नंबर ड याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर 13वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या वाक्यामधील क्रियापद हे संयुक्त क्रियापद आहे? तर संयुक्त क्रियापद या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर पर्यायचं जे की सी, उत्तम निवेदन तंत्रामुळे खुलत जाते. हे जे आहे संयुक्त क्रियापद आहे. तर यामध्ये पहा, सांगायचं झालं तुम्हाला याचे स्पष्टीकरण, जे की धातू साधित आणि सहाय्यक क्रियापद हे दोन जे आहेत इम्पॉर्टंट आहेत, आणि हे दोन मिळून जे आहे संयुक्त क्रियापद जे की तयार झालेलं असतं. तर यामध्ये पहा, खुलत हे जे आहे यामध्ये जे की धातू साधित आहे, तर जाते हे जे आहे सहाय्यक क्रियापद या ठिकाणी लागलेला आहे, म्हणून हे जे थोडक्यामध्ये जे की संयुक्त क्रियापदाचं उदाहरण या ठिकाणी बनणार असेल. पर्याय नंबर सी हे उत्तर होईल. त्यानंतरचा आपला पुढचा 14वा प्रश्न असा आहे, आईने नीलाकडून कविता पाठ करून घेतली, या वाक्यातील क्रियापद कोणत्या प्रकारचं आहे? तर या वाक्यातील क्रियापद हे कोणत्या प्रकारचं आहे असं म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की प्रयोजक क्रियापद होणारं असेल. तर जेव्हा करता स्वतः क्रिया न करता दुसऱ्याकडून करून घेतो तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, प्रयोजक क्रियापद असं म्हणतो. तर यामध्ये तेच घडलेलं आहे की आईने नीलाकडून कविता पाठ करून घेतली, त्यामुळे हे प्रयोजक क्रियापद होणारं असेल. त्यानंतरचा आपला पुढचा प्रश्न आहे जो की प्रश्न क्रमांक जो की पुढचा येणारा 15वा प्रश्न आपला, सदाने पांढरी टोपी डोक्यावर चढवली, या वाक्यातील पांढरी हे कोणत्या प्रकारचं विशेषण आहे? तर पांढरी हे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं ए, जे की गुणवाचक. कारण का
पांढरा हा टोपीचा रंग किंवा गुण दर्शवतो, म्हणून या ठिकाणी गुणवाचक हे जे आहे ते होणार असेल. पर्याय नंबर याचं ए या ठिकाणी उत्तर जे की होईल. त्यानंतरचा आपला पुढचा प्रश्न असा आहे, प्रश्न क्रमांक 16वा. काय म्हणतो पहा, दिलेल्या पर्यायातून नाम साधित जे की विशेषण ओळखा. तर यापैकी ओळखायचं आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं जे की सी, पेनचे गणपती. तर यामध्ये पेन या नामापासून पेनचे हे जे आहे विशेषण बनलेलं आहे, म्हणून पर्याय नंबर याचं सी या ठिकाणी जे की उत्तर जे आहे ते होणार असेल. त्यानंतर आपला 17वा प्रश्न, त्याने 3 गोळ्या झाडल्या या वाक्यातील विशेषण ओळखा. त्याने 3 गोळ्या झाडल्या, तर याच्यामधलं विशेषण कोणतं होईल, तर पर्याय नंबर जे की ब, म्हणजेच की 3 हे होणार असेल, कारण का 3 हे गोळ्यांची संख्या दर्शवणारं संख्या विशेषण आहे, म्हणून पर्याय नंबर ब हे उत्तर होणार असेल. त्यानंतर 18वा प्रश्न, त्याला काही मुलांनी मारले या वाक्यातील विशेषण काय. तर या वाक्यामधलं विशेषण काय होणार असेल, त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी जे की काही, कारण का काही हे जे आहे अनिश्चित संख्या विशेषण आहे. पर्याय नंबर सी या ठिकाणी उत्तर जे की होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 19वा, टेबलावरील ती माझी वही आहे या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा. तर या वाक्यातील सर्वनामाचा, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए जे की दर्शक सर्वनाम हे होणार असेल. तर ती हे शब्द लांबची वस्तू दर्शवण्यासाठी वापरली जाते, त्यामुळे पर्याय नंबर ए याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे जो की 20वा, पुरुषवाचक सर्वनामे ओळखा. तर पुरुषवाचक सर्वनामे यापैकी, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ड, तू आणि आपण हे जे आहे त्यामध्ये पुरुषवाचक जे की सर्वनामे ओळखता येतात. पर्याय नंबर याचं ड या ठिकाणी जे आहे उत्तर जे की होणार असेल. मित्रांनो, सेम या प्रकारचे प्रश्न आणि याच फॉर्मॅटचे प्रश्न तुम्हाला मराठी व्याकरणामध्ये पाहायला मिळतात, त्यामुळे तुम्हाला मराठी व्याकरणाची तयारी करते वेळेस अशा प्रकारचे प्रश्न करणं अतिशय इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. त्यानंतरचा आपला पुढचा प्रश्न जो की 21वा असा आहे, कम्प्युटर हॅकर पासून स्वतःच्या कम्प्युटरला सुरक्षित ठेवण्यासाठी डॅश इन्स्टॉल केलेले पाहिजे. तर जे की करावे किंवा केलेले पाहिजे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं ब जे की फायरवॉल हे जे आहे जे की करावे, ज्यामुळे आपलं कम्प्युटर सुरक्षित असतं. त्यानंतरचा आपला पुढचा प्रश्न जो की प्रश्न 22वा असा आहे, इंटरनेटद्वारे सामान किंवा वस्तूची देवाणघेवाणीला काय म्हटलं जातं, त्याला काय म्हणतात. याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी जे की ई कॉमर्स असं जे आहे त्याला म्हटलं जातं, जे की आपण इंटरनेटद्वारे सामानांची खरेदी विक्री करतो, जसे की उदाहरणार्थ फ्लिपकार्ट, ॲमेझॉन, मेशो हे संपूर्ण जे आहेत ई कॉमर्समध्ये येणारे आहेत. त्यानंतरचा आपला पुढचा प्रश्न जो की प्रश्न क्रमांक पुढचा 23वा काय म्हणतो आपला, विंडोज ऑपरेटिंग सिस्टममध्ये कोणतेही टेक्स्ट शोधण्यासाठी खालीलपैकी कोणते जे की शॉर्टकट वापरले जाते. तर कोणतं शॉर्टकट जे आहे ते वापरलं जातं, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं बी जे की Ctrl+F हे जे आहे शॉर्टकट्स वापरलं जातं. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न 24वा असा आहे, कट कमांडसाठी कोणते कीबोर्ड शॉर्टकट वापरलं जातं. तर कट या कमांडसाठी, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की डी, Ctrl+X हे जे आहे कट या कमांडसाठी शॉर्टकट की जे की वापरलं जातं. पर्याय नंबर याचं जे की ड हे उत्तर या ठिकाणी होणार असेल मित्रांनो. त्यानंतरचा आपला पुढचा प्रश्न आहे जो की 25वा, कम्प्युटरमध्ये मायक्रोसॉफ्ट सॉफ्टवेअरला काय म्हटलं जातं. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं ब जे की त्याला मालवेअर असं जे आहे ते म्हटलं जातं. पर्याय नंबर बी हे उत्तर होईल. त्यानंतरचा 26वा प्रश्न, पीसीचे फुल फॉर्म काय असतं. तर पीसी, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए जे की पर्सनल कम्प्युटर हे जे आहे थोडक्यामध्ये याचा पूर्ण अर्थ होणारा असतो, त्याला आपण पीसी असं जे आहे ते संबोधतो. त्यानंतरचा आपला प्रश्न 27वा, खालीलपैकी कोणते कार्य संगणक करत नाही. तर यापैकी, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं ब जे की अंडरस्टँडिंग हे जे आहे थोडक्यामध्ये जे की संगणक जे की करत नाही. तर संगणकाकडे स्वतःची समज नसतो, तो केवळ दिलेल्या सूचनांचं पालन करतो, त्यामुळे पर्याय नंबर ब हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न 28वा असा आहे, कम्प्युटरमध्ये केबीचे फुल फॉर्म काय असतं. तर केबी, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं सी जे की किलोबाईट असं जे आहे थोडक्यामध्ये याचं पूर्ण रूप होणार असेल केबीचं. त्यानंतरचा आपला 29वा प्रश्न, मायक्रोप्रोसेसर जो संगणकाचा मेंदू असतो त्याला काय म्हणतात. जे की मायक्रोप्रोसेसरला, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं ब जे की त्याला मायक्रोचिप असं जे आहे ते संबोधलं जातं. त्यानंतरचा आपला पुढील 30वा प्रश्न, कोणाद्वारे इनपुटचे आउटपुटमध्ये रूपांतर केलं जातं खालीलपैकी.
तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की CPU. तर CPUद्वारे जे आहे इनपुटचं आउटपुटमध्ये जे की रूपांतर केलेलं जातं. पर्याय नंबर सी या ठिकाणी जे की याचं जे आहे ते उत्तर होणारं असेल. तर असे मित्रांनो आपले आजच्या व्हिडिओमधले टॉप 30 क्वेश्चन्स होते, जे की आपण प्रत्येकी सेक्शनवर मित्रांनो 10, 10, 10, 10 कव्हर केलेले आहेत. आणि तुम्हाला देखील मित्रांनो अशा प्रकारचे प्रश्न जे की परीक्षेमध्ये तुम्हाला येणारी असतील. तर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारच्या प्रश्नांचा भरपूर सारा सराव करायचा असेल तर लगेचच आपली स्पेशली बॅच मित्रांनो जॉईन करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली ॲपची मित्रांनो लिंक जी आहे ती दिलेली आहे. त्यातून तुम्ही सविस्तरपणे संपूर्ण आपला कोर्स जो आहे तो जॉईन करून चांगलं उत्तम तयारीला लागू शकता. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.